तर ना आलो आता बस डेपोच्या इथे. तुम्ही बघताय शेअरिंग ऑटो मिळतात 20 रुपयामध्ये. ओंकारेश्वर मंदिर याच्या जवळच आहे. या व्हीआयपी पास साठी एंट्री येतो. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग खाली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळचे वाजले 4. तर गुड मॉर्निंग. आता इंदोरला उतरून मी 1 नंबर प्लॅटफॉर्म वरून बाहेर आलोय. इथूनच इंदोरच्या इथे सर्वटे बस डेपो आहे, तिथूनच ओंकारेश्वर साठी बस मिळतात. तर आम्ही तिथे चाललोय आता. बघूया किती वाजता बस आहे. 5 वाजता बस आहे असं बोलतायत, पण तिथे जाऊनच कळेल आपल्याला एक्झॅक्टली किती वाजता बस मिळेल ती. तर आलोय आता बस डेपोच्या इथे. तुम्ही बघताय आहे सर्वटे बस डेपो. इथूनच ओंकारेश्वर साठी बस मिळेल. मित्रांनो, ओंकारेश्वर साठी बस भेटलेली आहे. बस अजून भरले नाही, बस भरल्यावरती निघेल. 140 रुपीज काहीतरी तिकीट आहे इथून. 140 रुपीज काहीतरी तिकीट आहे इथून. तर चला 8:30 पर्यंत पोहोचेल बोलताय. तर चला जाऊया. मित्रांनो, ओंकारेश्वरच्या बस स्टॉपला उतरलो. इथून ओंकारेश्वर मंदिरासाठी शेअरिंग ऑटो मिळतात 20 रुपयामध्ये. तीच केली मी आता. इथून पॅसेंजर आहेत 2-3. तर चाललोय ओंकारेश्वर मंदिरासाठी. बघूया तिथे फ्रेश व्हायला स्वस्तामध्ये काय मिळतं का वगैरे बघूया. तुम्हाला पण दाखवतो आणि तिकडे जाऊन डायरेक्ट भेटतो. मित्रांनो, एक धर्मशाळा बघितली इथे मंदिराच्या थोडी जवळच आहे. तर नाव वगैरे दाखवतो मी काय ते. पण त्यांनी 300 रुपये सांगितले एका रूमचे. तर आम्ही घेतली, कारण की फ्रेश पण व्हायचं होतं, बॅग वगैरे पण ठेवायच्या होत्या. हे बघताय तुम्ही ओंकारेश्वर मंदिर याच्या जवळच आहे. तर आता थोडीफार लाईन कमी आहे, तर फ्रेश वगैरे होतो आणि चला भेटतो तुम्हाला मंदिरामध्ये जाण्यासाठी. मित्रांनो, फ्रेश वगैरे होऊन अंघोळ वगैरे केले आताच. तर आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. बघा इकडून आहे असा रस्ता जाण्यासाठी. गर्दी असेल थोडीफार, पण ठीक आहे, बघूया आता किती गर्दी मिळते ती. तर जाऊया चला. तर आता आम्ही नर्मदा नदीच्या वरती ब्रिज वरती आहोत. हे आहे नर्मदा नदी इकडे खाली. बघताय बोट राईड पण होतात खूप साऱ्या. आमचा प्लॅन आहे करायचा बोट राईड. पहिलं दर्शन बघूया किती वाजता होतंय ते. या अशा गल्लीतून जायचंय. त्या गल्लीतून अशी लाईन जाते, तिकडून येणाऱ्यांची लाईन आणि तिकडून जाणाऱ्यांची लाईन. मस्त वाटते. मॉर्निंग आहे, थंड वातावरण आहे. हे आहे व्हीआयपी पास साठी एंट्री येतो आणि नॉर्मल साठी इकडून आहे. असं खालून आहे. आम्ही व्हीआयपी पास वगैरे काय घेतला नाही. व्हीआयपी पास पण आहे इकडे. तिथून आहे असं वरती यायला. इकडे खाली गेलात की घाटावरती जाऊ शकता तुम्ही बोट राईड साठी वगैरे. आणि इथूनच वरती सरळ असं वरती फिरत जायचंय दर्शनासाठी. नॉर्मल लाईन. तर चला आलोय वरती आता. इथून प्रॉपर लाईन सुरू झाले. आता लाईन मध्ये किती वेळ लागतो बघूया. 9:30 वाजता लाईन येऊन होती. 9:30 वाजल्यापासून सारखं वाजले 5:30 पोहोचला. आता थोडाच वेळ आहे अजून जायला. हे नाता वगैरे आहे. मित्रांनो, इथेच आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग खाली. तिथे मोबाईल अलाउड नसेल. मी मोबाईल बॅगेत ठेवून नंतर बाहेर भेटूया. फायनली ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे. जास्त वेळ देत नाही, लगेच हटवून लावतात. मोबाईल पण अलाउड नाही. दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय खाली. प्रसाद वगैरे घ्यायचे तर प्रसादही घेतो. खूप गर्दी होते आणि प्रॉपर असं दर्शन देत नाही, लगेच हटवून देतात. तिथून वरती एक महाकाळ मंदिर आहे, तिथे वरती आलोय. आरती चालू आहे. ओंकारेश्वरचं दर्शन केलं ना की तिथेच एक बाहेर येताना शिडी दिसेल वरती यायला. तर आम्ही वरती आलोय. तिथून वरून व्ह्यू बघताय तुम्ही. तिथे नर्मदा नदी. इकडे लोकांनी लाईनवर लावले. इकडून ते सुरुवात म्हणजे खालून सुरुवात होते, इकडे वरती आहे. मित्रांनो, माझ्या ज्योतिर्लिंग जर्नी मधील अजून 2 ज्योतिर्लिंग झालेले आहेत. उज्जैन महाकाळेश्वर आणि ओंकारेश्वर. मस्त वाटतं की अजून 2 कम्प्लीट झाले. तर बाकीचे बघूया आता केव्हा करायला मिळतात. तर करूया आपण बाकीचे पण. आता चाललोय आम्ही घाटावरती. आता आलोय घाटावरती खाली. इथेच बाजूला हे बघताय व्ह्यू. बोट वगैरे राईड चालतंय, बोट चालतंय. आणि इकडे आहे ओंकारेश्वर मंदिर. आम्ही तिकडे जाणार आहोत. तो पूल आहे ना तिकडे, झुला पूल, तिथून जाणार आहोत त्या साईडला, त्या घाटावरती. आता आम्ही दुसऱ्या घाटावरती चाललो होतो. इथे बॉईल चणे घेतलेत खायला आणि गावाला लिंबू सरबत बनवायला सांगितलंय. मित्रांनो, आता आलोय आपण झुला पूल वरती. हा बघता, हा झुला पूल आहे. तिथून हे आहे इकडे ओंकारेश्वर. दिसेल का माहित नाही तुम्हाला, आम्हाला दाखवतो. इकडे आहे ओंकारेश्वर. दर्शन वगैरे करून झालेलं आमचं सर्व. आता मी निघालो स्टेशनला जाण्यासाठी. हे बघा, इथे आम्ही स्टे केला होता. हे आहे ब्रिज ज्योती. इथे आम्ही स्टे केला होता. 300 रुपये. चालय ओंकारेश्वरच्या बस स्टॉपला. तर आता बसमध्ये पण बसलोय मी. ही बस डायरेक्ट इंदोर स्टेशनला जाईल. इंदोर स्टेशनवरून मग आम्ही मुंबईला जाण्यासाठी ट्रेन पकडणार आहोत. एक अवंतिका एक्सप्रेस आहे, ती मिळते का बघूया. इथून सकाळी मी आलो तर 2.5 तासामध्ये आणलं होतं. तर आता ते लोक बोलतात की ट्रॅफिक वगैरे असेल. तर बघूया आता ती अवंतिका एक्सप्रेस मिळते का. इथून ओंकारेश्वर टू इंदोर 140 रुपीज तिकीट आहे या बसचं.
मित्रांनो मी इंदोर स्टेशनला आलोय आता. ऍक्च्युली जिथं ओंकारेश्वरच्या इथून जी बस पकडली तिने खूप लेट केला. त्याच्यामुळे आमची जी एक ट्रेन होती अवंतिका एक्सप्रेस तीच मिस झाली. आमच्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. मी इंदोर स्टेशनला येऊन बसलो होतो. आम्ही शोधत होतो. एक दुरांतो एक्सप्रेस भेटली पण तिची इन्क्वायरी केली तर तिला तिला जनरल डबे वगैरे नाहीत, सर्व एसी कोच आहेत आणि तिला फाईन आहे 950 रुपये. तर मग आम्ही असं बसलो होतो, शोधत होतो कुठून ऑप्शन कसा काय आहे का. तर आम्हाला रत्लमवरून एक ऑप्शन भेटलाय. 9:35 ची ट्रेन आहे तिथून रत्लमवरून मुंबईला जाण्यासाठी. पण ही ट्रेन जी इंदोरवरून आम्ही पकडणार आहोत आम्ही ती 9:20 ला रत्लमला पोहोचते आणि तिथून 9:35 ची ट्रेन आहे. एकदम कट टू कट आहे. काय माहित नाही मिळेल की नाही. नाही मिळाली ट्रेन तर मग काहीतरी ऑप्शन शोधू. इंदोरवरून जी दुरंतो एक्सप्रेस जाणार आहे ती रत्लमवरूनच पास होणार आहे. तर अगदीच काही नाही मिळालं तर तीच मग पकडू, फाईन भरू, दुसरा काही ऑप्शन नाही. तर चला मित्रांनो इंदोरवरून ट्रेन पकडली आता रतलामला जाण्यासाठी. ही आहे ट्रेन. बघताय पूर्ण गर्दी आहे ट्रेन मध्ये. आम्ही डोअरच्या इथे उभं राहून चाललोय. फक्त रतलामला जायचं 2.5 तासाचा प्रवास आहे. ही जनरल मध्ये बसलोय बघा कशी हालत आहे. मी पण खाली बसलोय आणि इकडे वरती उभा आहे. इकडे खाली पाणी आहे म्हणून. तर 120 रुपयाचं दोघांचं तिकीट काढलंय. आम्ही इथून उतरू आता रतलामला. मित्रांनो इंदोरवरून ट्रेन पकडून आलो होतो आम्ही. रतलामला उतरलो. धावत धावत येऊन ही ट्रेन पकडली. एर्नाकुलमला जाणारी ट्रेन आहे. तर वसईला आम्ही उतरू. पण खूप गर्दी आहे मित्रांनो. खूप धावत येऊन पकडलं. ही बघा तुम्ही बसताय. खूप जण बसलेत. खूप गर्दी आहे. बघूया 8 तासाचं स्टँडिंगने काढायचंय. तर वसईला उतरून मग तिथून लोकलने घरी जाईन मग. आणि इकडे बसलाय. मी इकडेच उभा आहे. बसायला जागा नाही. तर काय शूट करण्यासारखं काय आहे नाही. फायनली मित्रांनो उतरलोय वसईला. हीच ट्रेन होती, दुसरा ऑप्शन नव्हता. आता इथून लोकल पकडून मी जर्नी रोडला जाईन. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच होतं. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू.